चला तुमचा एक फोटो मारतो का समोर उभे राहते इथे समोर सेंटरलाच समोर उभे राहते तुमचा एक फोटो मारतो इकडे बघा येस गौरी किमू बघ तिला तुम्ही बघा पोज द्या दोघांनी एका वेळी येस चेंज करा पोज पोज चेंज करा अरे व्हिडिओ झाला काय चला आता खाली उतरायचं आहे बुर्जावरून चला ग उतरा बघ्या गौरीचा एक हात पकड की मग तू दुसरा तू पकड गौरी ओके ना असं होतंय संपूर्ण किल्ल्याचा परिसर एक सेंटरला मोठ्या बुरुज आहे उंच त्यावरून पूर्ण कव्हर होतोय स्वच्छता वगैरे चांगली आहे व्यवस्थित देखभाल बऱ्यापैकी चांगली आहे काय प्यार की निशानी म्हणून तुझी रिंग आणली वा अरे वा ए भांडण मिटलं मम्माने रिंग दिली एका हे बोटात पसंत ती कशी काय ग भांडण मिटलं भांडण मिटलं मामाशी सकाळपासून भांडण मिटलं अरे वा म्हणजे पप्पी दे मला प्यारच नाही करत प्यारीची पप्पी घे मला पप्पी दे अगं भांडण मिटलं ना मग पप्पी चला बाय बाय करा बेकल फोर्टला बाय बाय करा चला बाय बाय बेकल फोर्ट गौरी बाय बाय कर कॅमेराला बेकल फोर्टला बाय बाय चला बेकल फोर्टच्या बाहेर गौरीची खरेदी झाली काय ग काय घेतेस क्ले नाही इथे खेळणार कशी पण इथं टूरमध्ये खेळता येईल ना असं काहीतरी घे आता खेळता येईल ना बेटा असं काहीतरी घे हे आवडलं लांबून लांबून दाखव जरा वाव हे घेतेस मामा काय बोलते दाखव दाखव लिदा काय घेते हा लिदा हे तू घेतेस लाईम घेतलं अरे वा बरीच खरेदी आहे तुझी आता मी बेकलमधून हॉटेल चेकआउट करतोय चला रूम चेक केली सर्व चला आता आपण आलो कुठे वायनाड सुलतान बातेरी म्हणून गाव आहे नाही आधी वायनाड जाणार मग कुठे जाणार पहिलं केरळमध्ये वायनाड हो जाणार ना पहिलं वायनाड लागणार पलीकडे उटी तामिळनाडूमध्ये चला बाय बाय हॅलो गौरी गौरी कुठे निघाली वायनाडला वायनाड बर्फ बस आता नाही गरमीत कुठलं बर्फ चला दिदाचं काय आलं हे दिदा काय आलं तुझं तू कुठं झोपणार आहेस तिकडे हा मग दिदा एक चला झालं निघूया चला बेकरमधून आता आपण निघतोय हॉटेल चेकआउट केलं आहे आता आपण जायचं आहे सुलतान बातेरी वायनाडमध्ये 4 ते 5 हजार प्रवास आहे संध्याकाळी पोहोचणार ओक रेसिडेन्सी बाय बाय गौरी ओक रेसिडेन्सी बाय बाय कर गौरी आता एक हॉटेल लागणार आहे कांजी कुडुक्का इंटरसेप्टर म्हणजे काय हे कांची कुडका कांजी कुडुक्का आहे म्हणजे हे काय कांजी कुडुक्का हा कांची कुडका बघा इथं नाव लिहिलेलं आहे हे आमच्या हॉटेल जवळच आहे 3 किलोमीटरला आणि ती तमिळमध्ये मल्याळम मध्ये लिहिल्यामुळे आम्हाला काही समजत नाही आणि याचे रिव्ह्यू फार छान आहेत ऑनलाईन तसे 12 वाजलेले आहेत तर चौकशी करूया काय आहे काय नाही त्याची त्या मुलांकडनं आम्ही फ्रूट सॅलड घेतले फ्रूटच ना फ्रूट सॅलड घेतले ती मुलं विकत आहेत सॅलड पण नाहीये ते फ्रूटचं हे फ्रूट्स आहेत ते फ्रूट्स आहेत हां फ्रूट सॅलड कांजी कुडुक्का या हॉटेलचं नाव आहे रिव्ह्यूज ऑनलाईन छान आहेत फिशसाठी फेमस आहे तर आपण जाऊन चेक करूया कसं आहे
डिश दिली आहे. मैथी, कटला, हवाई, कोलंबू, शेकून, अमूल, अंडापूर. आता एकदम क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे, वेल डेकोरेटेड आहे. चिकन बिर्याणी. हम तो महाराष्ट्र से है, कोस्टल महाराष्ट्र, गोवा के आगे, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट. किंग फिश फ्राय आलेलं आहे, प्रॉन्स तवा फ्राय आलेला आहे आणि दोघांची बिर्याणी. काय आलं म्हणजे काय आलं तुमचं? काय प्रॉब्लेम झाला इथे? चमच्याने खायचं हातानं खायचा आवाज प्रश्न पडला होता. हां मग जेव्हा मी ठरवलं मी हातानं खायचं तेव्हा तिनं चमच्याला ठरवलं. मग त्याचं तिनं जेव्हा हातानं खायचं ठरवलं तर पण मी चमचा. दोघांनी हाताने खावा. चला तरी माझी ऑर्डर आली आहे. तरी काहीतरी दिलं आहे. काय आहे? चटणी आहे. चटणी कोबी. ओके. हा आपला ह्याचा राईस काय करतो? उकडा भात आणि मडक्याचं आहे ना हे बघ, काचे ह्याचं मातीचं मडकं आहे. आणि ही फिश करी आहे. हो आणि काहीतरी डाळ पण काहीतरी आहे आणि पण काहीतरी आहे. बघूया खूप टेस्टी सुमेत आहे ना, मसाला आहे, अजिबात तिखट नाही आहे. एवढं सुंदर टेस्ट आहे ना. हे गौरी कसं जेवण आवडलं? कसं वाटतंय? छान आहे ना? छान आहे. उल्लम जेवण आवडलेलं आहे. गौरीचं ज्यूस आलेलं आहे. छान आहे. हात एक दाखवते, चेहरा तसंच दाखवते काहीतरी. आम्हाला थोडं थोडं द्या. थोडं थोडं आम्ही पण येणार आहोत. काय घेऊ ना थोडं, मी थोडं मला देणार ना, आहे ना? चल खाऊन झालं. इकडे कोण नाही, इकडे बघा. खाऊन तृप्त होऊन काय का कंडी कुडुमा काय ते कुडक बघा. आता नाव विसरलो. नाव होतं. आता आम्ही निघालोय सुलतान बातरीला, वायनाड सुलतान बातरी. मी खाऊन निघालो. चला आता आम्ही बेकरून निघालोय. आपण आता वायनाड NH66. तर ॲक्च्युली मुंबई ते कन्याकुमारी हायवे आहे NH66. आणि तो हायवे अजूनही आम्ही सोडलेला नाही. आम्ही सिंधुदुर्ग क्रॉस करून गोवा क्रॉस केला, त्यानंतर कर्नाटक क्रॉस केला, आता केरळमध्ये एंट्री घेतली. अजूनही आम्ही त्याच हायवेने निघालो आहे. अजून आपल्याला मला वाटतं 10 ते 15 किलोमीटर आपण या हायवेने जाणार. त्यानंतर आपण लेफ्ट घेणार. लेफ्ट घेऊन आपण वायनाड जसं सुलतान बातरी वगैरे आहे त्या दिशेने आम्ही निघणार. हो घर हे घेतलेलं जे फ्रूट सॅलड त्याला म्हणतात. फ्रूट सॅलड. पपया आहे, अननस आहे आणि द्राक्ष आहेत आणि हे कलिंगड आहे. आता केरळ मधला पार्ट आहे हा. त्यातलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे, पण अजून बऱ्यापैकी थोडंसं 43% काम अजून बाकी आहे. संपूर्ण हायवे अजून पूर्ण व्हायचं आहे. मॅक्झिमम हायवेला आता अपलिफ्ट केलं आहे. उड्डाण पुलावरून हायवे जातो. थोडा वेळ फक्त खाली गावात उतरतो, पुन्हा उड्डाण पुलावरती जातो. छान बनवलं आहे पण हायवे. आता आम्ही NH66 सोडलेला आहे. कन्नूरच्या आधी सोडला आम्ही आणि लेफ्ट घेतलं आहे आपण. लेफ्ट जाऊन आपण उटी दिशेने निघालो आहे. उटीच्या आधी सुलतान बातरी म्हणून येते वायनाड डिस्ट्रिक्टमधलं. तिथं आमचं नेक्स्ट हॉटेल आहे. आजचं आमचं टार्गेट आहे सुलतान बातरीपर्यंत जाण्याचं. रस्ता आहे कंटिन्यू, त्याच्यावरती आजूबाजूला घरं आहेत. केरळमध्ये सगळे असेच रस्ते आहेत. रस्ते लहान आहेत आणि प्रचंड आजूबाजूला घरं आहेत. फक्त आता मेन हायवे जो आहे त्याचंच काम चालू आहे NH66. त्यातलं बऱ्यापैकी पोर्शन आम्हाला मिळालं आहे. खड्डे मात्र रस्त्यावरती नाही आहेत. रस्ते सगळे छान आहेत, फक्त छोटे आणि आजूबाजूला वस्ती आहे. झाडं प्रचंड आहे, मात्र झाडं खूपच आहेत आणि स्वच्छता आहे. घाण कुठे दिसली नाही, सगळी स्वच्छता आहे.
सयाराडो ब्रिज. वलापट्टनम रिवर. वल्लापट्टनम ना. येस. काय ते इरिट्टी ना. इरिट्टी. आम्ही आता जस्ट थांबलो आहे. मुलाने गौरीला आईस्क्रीम खायचं होतं, मला चहा प्यायची होती, त्याच्यामुळे आम्ही इरिटीच्या आसपास थांबलो. इरिटी ना गं गावाचं नाव. इरिटी शहराचं नाव आहे. ते झूज रेस्टॉरंट म्हणून आहे, ते थांबले ना झू. इकडे अजून एक मेंबर आईस्क्रीमचा मजा घेते. किमो ना, मला त्याला बघत नाही आहे ते आईस्क्रीम. पहिलीच बाईट तुम्ही घेतला. नुसतं जरा टेस्ट घ्यायला दिले, समजा कमायला काढून घेतलात. निंबा तरी खायला पाहिजे होतं ना थोडं तरी. चहा आलेली आहे, चहाचा आनंद घेतो. हा घाट चालवला आहे. हा कन्नूर आणि वायनाड डिस्ट्रिक्ट त्यांच्या बाउंड्रीवरचा घाट आहे. आता आम्ही सह्याद्री पर्वत म्हणजे वेस्टर्न घाट जो आहे त्याला क्रॉस करतोय. क्रॉस करून टॉपला गेलो की वायनाड डिस्ट्रिक्ट आहे. रस्ते खूपच छोटे ते घाटाचे कम्पेअर. एकदम डेंजर आहेत, एकदम डेंजर वळण आहेत आणि प्रचंड स्लोप मोठे मोठे आहेत आणि खूप छोटे रस्ते, खूपच छोटे. त्या घाटून टॉपला गेलो की वायनाड डिस्ट्रिक्ट लागणार आपल्याला. चालू आहे आपला हा कन्नूर डिस्ट्रिक्ट. स्लोप आहे ना, होय, होय. जवळपास 75 ते 80 डिग्री स्लोप आहे. रिक्षावाला चढवते कशी काय माहिती. अरे बापरे. दादा नुसती हलती. काय का विदाउट लोडिंग. गाडी चढत नव्हती ती बलेनो वरती. आणि घाईच करत होता तोच. घाई नाही ग, चढत नव्हता. हा मागून घाई कोणाला होता तेच ओव्हरटेक मारून. सांगते. बाहेर पाठीत ना हॉर्न किती मारून 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 घाई करत होता. नाही त्याची इंजिनची पॉवर कमी पडली. गाडी थांबली द्यायची ना. एक गाडी बंद, त्या गाडीची पॉवर कमी आहे ना. ही 150 cc गाडी आहे, 15 cc सॉरी 150 नाही 15 cc गाडी आहे. बलेनो 1000 किंवा 1200 दोघांपैकी कुठे cc आहे ती. आणि ते पावसाळ्यात किती हालत बेकार असेल. हो. रस्त्याचं पाणी पडतंय आणि मग चाकच स्लिप होणार ना. काय हे बारीक आहे ते कोमल पॉंग एक्सप्लोर फोमाच्या फोमची घाट चढून वरती आलोय. आता वायनाड लागलेला आहे डिस्ट्रिक्ट. सगळेच गाड्या वायनाडला झालेले. आता हे लागले आपल्याला वायनाड लागलेला आहे. कोमाची पार्क अशा रीतीने वायनाड डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. प्रचंड मोठा घाट चढून. डेंजरस घाट होता, घाट एकदम डेंजरस होता. लागली झाडं चेंज झाली तिकडची आहेत. इथे पाईन फॉरेस्ट आली. खाली कन्नूरला सगळे रबर होते, रबर झाडं होती. त्याच्या आधी ह्याला कासरगोडला वगैरे समुद्रकिनारी नारळ आणि पोकळीच्या बागा होत्या. थोडं आलं जसं आम्ही पश्चिमेकडे तसं रबर जंगल आलं, रबरची बागा आल्या. आणि आता घाटून जेव्हा वरती आलो वरच्या प्रदेशात तेव्हा आता पाईनचे ट्री झाले.
आणि आता हे आले काय टी आलेत गार्डन्स सगळे टी गार्डन्स